आणि आमच्या कुठल्याही महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही उमेदवाराला जर त्यांच्या केसालाही धक्का लागला तर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष आपको जवाब देना पडेगा। धमकी दिली जाते, भर सभेतून भारतीय जनता पक्ष महिलांना धमकी देता कुठला चाललंय, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष। आता तुमची ज्या बॅग चेक मल्लिकार्जुन खरगे देखील करण्यात आली। मी तुम्हाला सांगू, त्यांनी जरूर आमच्या बॅग चेक करावे, रडीचा डाव आहे आणि ते कधीतरी भाषणांमध्ये मान्य करतात की रडीचा डाव खेळतात। त्याच्यामुळे आम्हाला सवय झाली, विरोधी पक्षात असला की त्याला आईस कर, आईस म्हणजे बर्फ नाही, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, आईस। विरोधा पक्षांवर अन्याय करायचा, घाबरायचे असेच उद्योग करतात, ते रडीचा डाव आहे त्यांचा। एक वेगळा प्रश्न येते, आपण या प्रचाराच्या निमित्ताने राज्यभर जात आहे, प्रचार रॅली घेत आहेत, काय एकूणच वातावरण आहे महाविकास आघाडी कडे, काय लोकांचं कौल आहे का, कसा प्रतिसाद? तुमच्या चॅनलवरनं दाखवतायत कौल, आमच्याकडून तुमचे सगळे चॅनल दाखवतात। आणि हा मुद्दा इलेक्शनचा नाही, हा आमच्या सगळ्या उमेदवारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे आज मला विचारला तर आमचे उमेदवार, त्यांचे बंधू गोकुळ, त्यांची आई यांच्या सगळ्यांवर माझी मागणी आहे की त्यांना सुरक्षितता द्यावी आणि आमच्या कुठल्याही महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही उमेदवाराला जर त्यांच्या केसालाही धक्का लागला तर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष आपको जवाब देना पडेगा। कारण का या सगळ्याला फक्त आणि फक्त ते जबाबदार आहेत। कारण का मला सांगा, सत्तेच्या लोकांची हिंमतच कशी होती आमच्या लोकांवर असा अन्याय करायचे आणि गाड्या फोडताय? अहो, महाराष्ट्र आहे, आता देशात कुठलंच असं राज्य नाही, मणिपूरमध्ये अशा घटना होत आहेत जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे। जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे तिथे विरोधी पक्षाला दमदाटी करायचं सातत्याने हा प्रयत्न करत असतात। कारण का त्यांच्या पायाखालची वाळू हल्लेली आहे। दुर्दैव आहे